क्षणात म्हणते की लगेच मी आतापासून तुला बोलणार नाही, मला खूप राग आलाय, तू माझा मित्र नाही, तू माझा असं म्हणून. आणि 5 मिनिटांनी म्हणजे ऐक ना असं असं करायचंय, बोलणार नव्हतीच ना. देखणं कोण आहे सेटवर? मी ऑब्विसली देखणी आहे. देखणी आहे. मी देखणी आहे. देखणा तुम्ही ठरवा. बालिश कशाला माहिती देते इकडे, तूच आहेस आता काय करायचं. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम पारू या मालिकेच्या सेटवर आली आहे आणि या मालिकेत आता एक मोठा ट्विस्ट येतोय आणि या निमित्ताने माझ्यासोबत किर्लोस्कर कुटुंबच आहे. कसे आहात तुम्ही? मस्त मजेत. तुम्ही कसे आहात? मी खूप छान आहे. छोटासा गेम आणलाय, तो आपण खेळूयात. ज्याचं नाव आहे मज्जा पोलखोल. मी काही टॅग देणार, तो तिघांनी ठरवा आणि कोणाला द्यायचं ते सांगा आणि का द्यायचं ते पण सांगा. आळशी कोण आहे? आळशी ॲज सच कोणी नाही आहे आमच्या सेटवर. म्हणजे सगळे अलर्ट असतात खूप. एक कान सरांकडे असतोच. चिडका बिब्बा कोण आहे? चिडका नाही, मी कधी कधी चिडते. चिडका बिब्बा मी म्हणजे पटकन चिडते ती, तिला जरा काही बोललं ना. पण मी पटकन शांतही होते शंतनू. क्षणात म्हणते की लगेच मी आतापासून तुला बोलणार नाही, मला खूप राग आलाय, तू माझा मित्र नाही, तू माझा असं म्हणून. आणि 5 मिनिटांनी म्हणजे ऐक ना असं असं करायचंय, बोलणार नव्हतीच ना. भुक्कड कोण आहे सेटवर? भुक्कड प्रसाद. प्रसाद प्रसाद भुक्कड आहे. 100% भुक्कड आहे प्रसाद. आदित्य. ओके. देखणं कोण आहे सेटवर? मी ऑब्विसली देखणी आहे. देखणी आहे. मी देखणी आहे. देखणा तुम्ही ठरवा. देखणं तिने ठरवलंय पण आता. ओके. पकाव कोण असतं सेटवर? शंतनू म्हणता येईल मला. उगाच पकवत असतो आणि ना चालता गाडीत बसतो, स्वतःवर ओढून घ्यायची त्याला खूप सवय. शंतनू पकाऊ आहे. हो हो. बरं. झोपाळू कोण आहे? विजयदादा. 500% विजयदादा. म्हणजे याच्यावर दुमत कोणालाच नाही असू शकत. अजून एक आहे कोण? दिशा. हा ती असते पण जास्त विजयदादा. गुळाची ढेप कोण आहे? हे तर प्रत्येकाचं वेगवेगळं असेल. गुळाची ढेप कोण आहे? मला गणी वाटतो, कारण आम्ही त्याच्या आजूबाजूला खूप असतो. आणि तुमच्यासाठी? नाही, माझ्यासाठी सावित्री आहे, वा. प्राजक्ता. कारण ती प्रचंड केअरिंग आहे. सगळ्यांना आपलंसं केलंय तिने सेटवर. सगळ्यांच्या आवडीनिवडी तिला माहिती आहेत आणि तिच्या बॅग मध्ये सगळ्यांसाठी काही ना काही खाऊ असतो आणि ती आवर्जून सगळ्यांना खाऊ घालते. माझ्या दृष्टीने पण सावित्रीच आहे. म्हणजे गुळाची ढेप ती गुळासारखीच आहे. सगळ्यांना अट्रॅक्ट करते, सगळ्यांवरती प्रेम करते, सगळ्यांना गोडवा देते. पण त्याच्यात तिचं स्वतःचं नुकसान होतं हे तिला कळत नाही. कारण जसं गुळ कमी कमी होत जातो तसंच ती पण कमी होत जाते, पण तिला त्याचं भान नसतं. ती खूप सगळ्यांवरती प्रेम करते आणि सगळ्यांसाठी तिचा हात असा आहे. वा. अति उत्साही कोण असतं सेटवर? प्रसाद. 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 भोंगा कोण आहे सेटवरचा? दिशा. पूर्वा शिंदे. ह्याच्यापेक्षा मोठा भोंगा असू शकतो. भोंगा हे फार छोटं झालं त्याचं. ते चक्रीवादळ आहे असं. आम्ही नावच दिलंय चक्रीवादळ. संस्कारी कोण आहे? संस्कारी प्राजक्ताच आहे. प्राजक्ता अति म्हणजे ती खूप संस्कारी आहे. म्हणजे कुठले उपास तिचे खूप असतात आणि खूप भयानक संस्कारी. सुगरण कोण आहे? स्वतः प्राजक्ता. सावित्री. बालिश कोण आहे सेटवर? बालिश कशाला माहिती देते इकडे, तूच आहेस आता काय करायचं. नाही, हे माझ्यावर थोपवलं गेलंय. ठीक आहे पण गप्प. हो बरं, मीच आहे. ते आव्हापर्यंत दिसत झालं नाही. हा. ब्रेकिंग न्यूज कोण असतं सेटवर? ब्रेकिंग न्यूज. ब्रेकिंग न्यूज नाही असं. ब्रेकिंग न्यूज लेट करंट मीच आहे. हे मला स्वतःला माहिती आहे. कारण एक जोक हा कुणी विनोद केला ना, मला एक्सप्लेन करावा लागतो परत एकदा त्याचा. म्हणजे आमचं एक सिद्धू म्हणून असिस्टंट आहे, तर तो असे पीजे मारत असतो. तर तो म्हणतोच की आता दुसरा शो लावावा लागणार, दामिनीसाठी लावावाच लागणार आणि खरंच लावावा लागतो. नुसते फंबल्स कोणाचे असतात? शंतनू.
साधं भोळं कोण आहे सेटवरचं? साधं बोळ कोणीच नाहीये. नो, नाही. फोटोजेनिक? फोटोजेनिक शरयू आहे. पारू. मास्टर माइंड? मास्टर माइंड नाही तसं. तरी कोण नाही नाही. पीजे मास्टर कोण आहे सेटवरचं? सिद्धू आणि अनुज प्रीतम. म्हणजे तो क्षणाक्षणाला पीजे करत असतो. म्हणजे कधी कधी मला कळत पण नाही की अरे अच्छा हा ह्याचं मिनिंग ओके असं होतं. शब्दांवर खेळत असतो. हा आणि विजय दादा त्याला सपोर्ट करतो खूप म्हणून मला त्याचा राग पण येतो. वाया जात नाही खरं. हो तो म्हणजे कोणी दाद नाही दिली तो देतो. वा, तुम्ही खूप छान पोलखोल केली आणि मला खूप मजा आली तुमच्यासोबत गप्पा मारून. थँक्यू सो मच. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.